दिवाळीनंतर कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज हा सण साजरा केला जातो आणि यालाच यमद्वितीया असं सुद्धा म्हटलं जातं. या दिवशी प्रत्येक बहिणी आपल्या भावाचं औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात. प्रत्येक शुभ समारंभाला किंवा शुभ कार्याला आपण औक्षण करत असतो आणि औक्षण करणं म्हणजे औक्षवंत हो असा आशीर्वाद देणं आहे. आणि म्हणूनच प्रत्येकाला चांगलं आयुष्य, चांगलं आयुरारोग्य लाभावं यासाठी त्यांचं औक्षण केलं जातं. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अशी मान्यता आहे की या दिवशी भावाने आपल्या बहिणीच्या घरी जाऊन जर जेवण केलं आणि तिच्याकडून औक्षण करून घेतलं तर त्या भावाला कधीही अकाली मृत्यू येत नाही. यावर्षी 14 आणि 15 नोव्हेंबर भाऊबीज साजरी केली जाणार आहे. या दरम्यान भाऊबीजेच्या दिवशी बहिणींनी ताटात नेमक्या कोणकोणत्या वस्तू ठेवाव्यात ज्यामुळे बहीण आणि भावाचं नातं अधिकच घट्ट होणार आहे. याशिवाय औक्षण करताना ताटात नेमक्या कोणती गोष्टी त्यांना घ्यायच्या आहेत, औक्षण करण्याची शास्त्रशुद्ध आणि योग्य पद्धत कोणती, याशिवाय या भाऊबीजेच्या दिवशी कोणते महत्त्वाचे असे नियम तुम्हाला पाळायचे आहेत ज्यामुळे तुमचं औक्षण आणि तुम्ही केलेली भाऊबीज व्यर्थ ठरणार नाही, याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. भाऊबीजेच्या निमित्ताने आपल्याला एक पौराणिक कथा ऐकायला मिळते. ती म्हणजे कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला होता आणि अशा स्थितीत भावानी बहिणीच्या सासरच्या घरी जावे तर अविवाहित मुलींनी आपल्या भावाची घरीच ओवाळणी करायची आहे. भाऊबीजेच्या दिवशी सगळ्यात पहिलं तुम्हाला गणेशाचं ध्यान करायचं आहे, गणपती बाप्पाची पूजा करायची आहे आणि मग भावाला ओवाळण्यासाठी बहिणींनी दिवाळीच्या फराळाचे ताट तयार करायचे आहे. याशिवाय भावाचे आवडते पदार्थही तुम्हाला त्यामध्ये ठेवायचे आहेत. बहिणींनी ओवाळल्यानंतर भावाने तिच्याकडून आशीर्वाद घेऊन तिला काहीतरी भेटवस्तू नक्की द्यावी. ताट कधीही रिकामे ठेवू नये. याशिवाय औक्षण करताना ताटामध्ये कोणत्या गोष्टी घ्यायच्या आहेत ते बघूया. भाऊबीजेच्या दिवशी तुम्हाला भावाला ओवाळताना बहिणींनी ताटामध्ये कुंकू, अक्षता, फुले, सुपारी, चांदीचं नाणं असेल तर चांदीचं नाणं किंवा एखादी सोन्याची वस्तू, अंगठी असेल तरीसुद्धा चालेल, खोबरे, मिठाई, दुर्वा इत्यादी गोष्टी ठेवायच्या आहेत. याशिवाय तुमच्याकडे जर करगोटा म्हणजेच कमरेला बांधण्याचा जो धागा असतो तो देण्याची पद्धत असेल तर तो सुद्धा तुम्हाला ताटामध्ये ठेवायचा आहे, ज्यामुळे सुख आणि समृद्धी मिळते असं सुद्धा म्हटलं जातं. आता आपण बघूया औक्षण नेमकं कसं करावं. भावाला ओवाळण्यापूर्वी सर्वप्रथम एक ताट तुम्हाला घ्यायचं आहे आणि शक्य असेल तर नवीन ताटाचा वापर करा, नसेल तर जुनं ताट घेतलं तरीसुद्धा चालेल. स्वच्छ ताट घ्यायचं आहे आणि ते ताट तुम्हाला गंगाजलाने शुद्ध करून घ्यायचं आहे. झेंडू किंवा इतर कोणत्याही फुलांनी हे ताट छानपैकी असं सजवायचं आहे. यानंतर कुंकू, अक्षता, फुले, सुपारी, चांदीचं नाणं किंवा सोन्याची अंगठी किंवा सोन्याची कोणतीही वस्तू, खोबरे, मिठाई आणि दुर्वा त्या ताटामध्ये तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. यानंतर तुपाचा एक दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला औक्षण करून घ्यायचं आहे. आता काही महत्त्वाचे नियम पाहूया जे तुम्हाला या भाऊबीजेच्या दिवशी आवर्जून पाळायचे आहेत. भाऊबीजेच्या दिवशी काहीही न खाता सर्वप्रथम तुम्हाला भावाचं टिळक करायचं आहे. ज्यावेळी तुम्ही काहीही न खाता भावाला तिलक करता त्यावेळी ते तुमच्यासाठी आणि तुमच्या भावासाठी सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं. या दिवशी राहू काळात भावाचं औक्षण करणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे औक्षण करताना भावाला कधीही जमिनीवर बसवू नका. बसण्यासाठी एखादं आसन असेल तर त्यावर बसा, चटई घेतली तरीसुद्धा चालेल किंवा त्याला खुर्ची किंवा स्टूलवर बसवा. यानंतर त्याच्या डोक्यावर रुमाल किंवा एखादा कपडा टाका. जर तुमच्याकडे गांधी टोपी असेल आणि ती घातली तरीसुद्धा चालणार आहे. या दिवशी भाऊ बहिणींनी काळ्या रंगाचे कपडे घालणे वर्ज करावे. तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे या दिवशी अजिबात परिधान करायचे नाही. याशिवाय आपापसात अजिबात भांडणसुद्धा करायचं नाही. भावाचं औक्षण केल्यानंतर बहिणींनी शेवटी आरतीसुद्धा करायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला काही नियम पाळले तर तुमचं भाऊबीज अजिबात व्यर्थ जाणार नाही.
भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्याची कामना करत असते. आता ज्या कोणी बहिणींचा भाऊ त्यांच्याजवळ नाही किंवा परदेशात आहे किंवा ग्रामीण भागात आहे किंवा त्यांच्यापासून दूर आहे, तर अशा वेळी बहिणींनी त्याची ओवाळणी कशी करावी याबाबतची माहिती बघूया. भाऊबीजेच्या दिवशी तुम्हाला सूर्योदयापूर्वी स्नान करून घ्यायचं आहे. तसंच घरातलं मंदिर, घरातले देव सगळं काही स्वच्छ करून घ्यायचे आहे. तुमचे जितके भाऊ तुमच्यापासून दूर आहेत तितके नारळ तुम्हाला घरी आणायचे आहेत आणि नंतर पाटावर पिवळ्या रंगाचं कापड अंथरून तिथे तुम्हाला तेवढे नारळ ठेवायचे आहेत. म्हणजे जर तुम्हाला एक भाऊ असेल तर एक नारळ त्या पिवळ्या कपड्यावर तुम्हाला ठेवायचा आहे. 2 भाऊ असतील तर पाटावर पिवळा कपडा ठेवून त्याच्यावर 2 नारळ ठेवायचे आहेत. जितके भाऊ आहेत तितके नारळ तुम्हाला ठेवून घ्यायचे आहेत. पाटावर पिवळा कपडा ठेवून मग त्यावर तुम्हाला थोडेसे तांदूळ, त्याच्यावर अक्षता, फुले आणि कुंकू, हळद अर्पण करून मग त्यावर तुम्हाला हे नारळ ठेवून घ्यायचे आहेत. लक्षात घ्या, नारळ ठेवण्यापूर्वी नारळाला पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि मग त्यावर कुंकुवाचा टिळा तुम्हाला करायचा आहे. नारळाला तुम्हाला टिळा केल्यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या पूजेमध्ये ठेवायचा आहे. नारळाला तिलक करून मग नारळाचं तुम्हाला औक्षण करून घ्यायचं आहे. नारळाला मिठाई अर्पण करायची आहे, आरती करून घ्यायची आहे आणि आरतीनंतर नारळ पिवळ्या रंगाच्या कपड्याने तुम्हाला झाकून ठेवायचा आहे. तसेच तुमच्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. दुसऱ्या दिवशी हे नारळ तुम्हाला पूजेच्या ठिकाणावरून हलवायचे आहे आणि शक्य असल्यास हे नारळ तुम्ही तुमच्या भावाला पाठवू शकता, नाहीतर एखाद्या मंदिरामध्ये दान करू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही दूर असलेल्या तुमच्या भावाचं औक्षण करू शकता. याशिवाय तुम्ही व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या भावाचं औक्षण केलं तरीसुद्धा चालेल, मात्र नारळाची पूजा करायला विसरू नका. अशा पद्धतीने प्रत्येक बहिणीला आपल्या भावाचं भाऊबीज केल्याचं सुख लाभेल. याशिवाय बहीण आणि भावामध्ये अवीट अशी गोडीसुद्धा तयार होणार आहे. तर मग मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.